मैत्रिणींनो, चला आपण आज नागपूर स्पेशल तर्री पोहा कसा बनवायचा ते बघूया। मी इथे 1 कप चणे रात्रभर भिजत टाकले होते। आता आपण त्याला 2 शिट्या काढून घेऊ गॅसवर ठेवून। मी त्याच्यामध्ये अर्धा चमच नमक टाकला आहे। हे बघा, आपली 1 शिट्टी झाली आहे। चला आपण तर्रीची तयारी करूया। मी इथे एक पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये मी ऑइल टाकला आहे। आपण याच्यामध्ये खडा मसाला, तमालपत्र, कलमी, 2 हरी इलायची, 1 ते 2 मिरे आणि तेजपान घेतला आहे। आता याच्यामध्ये आपण अर्धा चमच राई, अर्धा चमच जिरा, हरी मिर्च 1 ते 2, चाप केलेला लसूण, छान आपण याला परतून घेऊ। छान परतून घेऊ। आता याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊ, त्याला पण छान परतून घेऊ। इथे आपला अद्रक लसूण पेस्ट परतून झाला आहे। आता आपण याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांद्याची पेस्ट घालून घेऊ, ती पण छान परतून घेऊ। कांद्यामध्ये जास्त पाणी असल्यामुळे त्याला परतायसाठी 4 ते 5 मिनिट लागतात। हे इथे आपली कांद्याची पेस्ट परतून झाली आहे। तर याच्यामध्ये आपण मसाले घालूया। अर्धा चमच हळदी, 1 चमच लाल मिर्च पावडर, 2 चमच धनिया पावडर, नमक। पण चणे शिजवताना पण अर्धा चमच नमक टाकल्यामुळे मी 1 चमच नमक। याच्यामध्ये आपण कांदा लसूण 2 चमच अंबारी मसाला टाकला आहे। आता थोडंसं पाणी टाकून घेऊ, मसाले करपणार नाहीत म्हणून। आता हे छान शिजवून घेऊ। नंतर याच्यामध्ये आपण चणे टाकून घेऊ, जे आपण उकडून घेतले आहे। 1 ते 2 शिट्टी दिली होती। छान मिक्स करून घेऊ। आपले चणे मसाल्यामध्ये मिक्स झाले आहे, पूर्णपणे मिक्स केले। आता आपण जे उकडलेलं पाणी चणे होते ना, ते पण मिक्स करून घेऊ। आता आपल्याला इथे तर्री बनवायची आहे ना, पोह्यावर तर्री साठी आपल्याला इथे पाणी जास्त लागेल। मी इथे पहिले 2 वाट्या आणि इथे डबल 2 वाट्या पाणी मी बघा मी ना 4 वाट्या पाणी घेतलं आहे आपल्याला चण्याची तर्री बनवायसाठी। आता त्याला आपल्याला 4 ते 5 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, इथे उकळी आली आहे। 3 ते 4 मिनिट झाले। आता बघू आपण शिजले काय ते छान। हे बघा, शिजले आपले छान चणे। आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊ। हे बघा, आपली नागपूर स्पेशल तर्री तयार आहे। याला आपण साईडला ठेवून देऊ। पुढची प्रोसेस आपण पोहे बनवून घेऊ। आता मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये ऑइल टाकला आहे। ऑइल छान गरम झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमच, हे बघा मी पोहे छान भिजवून घेतले आहे। अर्धा चमच राई, अर्धा चमच जिरं, आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे, छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे शेंगदाणे। हे बघा, आपले शेंगदाणे फ्राय झाले। आता याच्यामध्ये 7 ते 8 कढीपत्ता, 5 ते 7 हरी मिरची छान परतून घेऊ। आता आपण याच्यात 2 मीडियम साईजचे 2 कांदे बारीक चिरून ते परतून घेऊ। हे बघा, छान कांदा आपला इथे परतून झाला आहे 2 ते 3 मिनिट। आता 1 चम्मच नमक, अर्धा चम्मच हल्दी पावडर, आता मी 1 आलू उकडून घेतला आहे, तो पण आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ। छान परतून घेऊ त्याला पण। आता आपण याच्यामध्ये पोहे घालून घेऊ। हे बघा, मी पोहे घालत आहे। त्याला छान मिक्स करून घेऊ। हे बघा, आपले छान असे पोहे मी मिक्स करत आहे। आता आपण
आपण याच्यावर कोथिंबीर घालून घेऊ. हे झाले आपले पोहे तयार. आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊ. मी इथं पोहे एका प्लेटमध्ये घेतले आहे. बघा कसे मोकळे मोकळे छान झाले आहे आपले पोहे. पोहे तर आपण रोजच खातो. नागपूर स्पेशल तरी पोहा खाऊन बघा, खूप छान लागते, टेस्टी. आता आपण तरी घेऊ. आपल्याला तरीमध्ये आपल्याला 1 टमाटर स्लाइस कट करून घालून घ्यायचे आहे. बघा आपले पोहे प्लेटमध्ये घेतले आहे. आता याच्यावर आपण बारीक शेव पेरून घेऊ, छान टाकून घेऊ. त्याच्यावर थोडासा बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो स्लाइस, लिंबू आणि ही आपली तरी करून बघा. नागपूर स्पेशल तरी पोहा खूप छान टेस्टी लागते. कसा बनला आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा व्हिडिओला.